2 लाखांसाठी म्हाताऱ्या बापाला प्रायव्हेटमध्ये कशाला घालायचं? पोराने बापाला सरकारी दवाखान्यात टाकलं. पण बापाच्या मृत्यूनंतर जेव्हा ती जुनी फाईल हाती लागली, तेव्हा लेक हॉस्पिटलच्या फरशीवरच ढसाढसा रडला. सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात माधवराव राहायचे. ते अतिशय साधे आणि कष्टाळू शेतकरी होते. त्यांनी रात्रंदिवस एक करून आपला एकुलता एक मुलगा केदार याला पुण्यात शिकवले. केदार पुण्यात एका मोठ्या IT कंपनीत नोकरीला लागला. त्याचा पगार चांगला होता. त्याने पुण्यात स्वतःचा फ्लॅट घेतला आणि तो तिथेच बायको मुलांसोबत स्थायिक झाला. एक दिवस माधवराव पुण्यात केदारला भेटायला आले होते. रात्री अचानक माधवरावांच्या छातीत प्रचंड दुखू लागले. त्यांना घाम फुटला. केदार आणि त्याच्या बायकोने त्यांना तातडीने जवळच्या एका मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात केदारला सांगितले, तुमच्या वडिलांना मेजर हार्ट अटॅक आला आहे. त्यांना तातडीने ICUमध्ये ठेवावे लागेल आणि एक छोटी सर्जरी करावी लागेल. साधारण 2 लाख रुपये खर्च येईल. तुम्ही लवकर कॅश जमा करा. तो स्वार्थी निर्णय आणि पैशांचा हिशोब. 2 लाख रुपये ऐकताच केदारच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याच्याकडे बँकेत पैसे होते, पण त्याला पुढच्याच महिन्यात स्वतःसाठी एक नवीन कार घ्यायची होती. त्याने बायकोला बाजूला नेले आणि हळू आवाजात म्हणाला, अगं, हे प्रायव्हेटवाले फक्त लुटतात. 2 लाखांचं बिल सांगतायत. बाबांचं आता वय झालंय. उरलेलं आयुष्य तसंही कमीच आहे. एवढे पैसे खर्च करून काय फायदा? त्यापेक्षा आपण त्यांना सरकारी दवाखान्यात नेऊ. तिथे मोफत इलाज होईल आणि आपले कारचे पैसे वाचतील. स्ट्रेचरवर पडलेल्या माधवरावांच्या कानावर पोराचे हे शब्द पडले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. पण ते एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून घेतले. केदारने डॉक्टरांशी वाद घातला आणि डिस्चार्ज घेऊन माधवरावांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून सरकारी दवाखान्यात नेले. पण सरकारी दवाखान्यात त्या रात्री प्रचंड गर्दी होती आणि ICUमध्ये बेड रिकामा नव्हता. उपचाराला उशीर झाला आणि बेडची वाट बघत बघतच पहाटे 4 वाजता माधवरावांनी कॉरिडॉरमध्येच शेवटचा श्वास घेतला. तो सत्याचा स्फोट आणि अंगावर काटा आणणारी फाईल. केदारने कोरड्या मनाने सर्व सोपस्कार पार पाडले. त्याला आतून आनंद होता की त्याचे 2 लाख रुपये वाचले आणि नवीन कार घेण्याचे स्वप्न तुटले नाही. सकाळी वॉर्ड बॉयने माधवरावांचे कपडे आणि त्यांची एक जुनी कापडी पिशवी केदारच्या हातात दिली. साहेब, हे तुमच्या वडिलांच्या खिशात होतं, असं सांगून वॉर्ड बॉय निघून गेला. केदारने ती जुनी कापडी पिशवी उघडली. त्यात माधवरावांचा चष्मा आणि एक लाल रंगाची जुनी हॉस्पिटलची फाईल होती. केदारने ती फाईल उघडली आणि ती वाचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा श्वास अक्षरशः कोंडला गेला. ती फाईल माधवरावांची नव्हती, ती फाईल होती केदारची. 5 वर्षांपूर्वी जेव्हा केदार पुण्यात नवीनच आला होता, तेव्हा त्याचा बाईकवरून एक भयंकर अपघात झाला होता. तो 15 दिवस कोमात होता. त्या लाल फाईलमध्ये पुण्यातील एका सर्वात महागड्या खाजगी हॉस्पिटलचे जुने बिल होते. बिल 14 लाख रुपये. आणि त्या बिलाच्या खाली एका स्टॅम्प पेपरची झेरॉक्स होती, ज्यावर स्पष्ट लिहिलं होतं, मी माधवराव, माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि हॉस्पिटलचे 14 लाख रुपये भरण्यासाठी माझ्या मालकीची गावातली एकमेव 2 एकर बागायती जमीन पाटील सावकारांना विकत आहे. अहंकाराचा शेवट आणि अश्रूंचा महापूर. केदारच्या हातातून ती फाईल खाली पडली. तो वेड्यासारखा थरथर कापू लागला. ज्या बापाने 5 वर्षांपूर्वी आपल्या कोमात गेलेल्या पोराचा जीव वाचवण्यासाठी पैशाचा कोणताही विचार न करता स्वतःच्या आयुष्याची एकमेव पुंजी जमीन विकून 14 लाख रुपये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ओतले होते, त्याच देवतुल्य बापाचे प्राण वाचवण्यासाठी आज त्याच्या करोडपती पोराने
2 लाख रुपये खर्च करायला नकार दिला होता. आज केदारकडे नवीन फ्लॅट होता, नवीन कार घ्यायला पैसे होते. पण हे सर्व ज्या बापाच्या भिकेवर उभं होतं, त्या बापाला त्याने फक्त 2 लाखांसाठी सरकारी दवाखान्याच्या फरशीवर तडफडून मरण्यासाठी सोडून दिलं होतं. केदार तिथेच सरकारी दवाखान्याच्या त्या घाणेरड्या फरशीवर कोसळला. तो ती लाल फाईल छातीला घट्ट लावून डोकं आपटून आपटून लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला. बापू, मला माफ करा, मी नीच आहे. माझ्यासारखा कृतज्ञ पोरगा कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये. तो ओरडत होता. पण आता सर्व संपलं होतं. पैशाची लालसा माणसाला किती आंधळी बनवते हे केदारला समजायला खूप उशीर झाला होता. स्वतःच्या चैनीसाठी लाखो उधळणाऱ्या पण आई वडिलांच्या उपचारावेळी सरकारी दवाखाने शोधणाऱ्या आजच्या पिढीच्या काळजाला थेट भिडणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.